श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील 10 मिनिटे काढेल आणि एकांतात शांत मनाने पाहेल, कारण आजची माहिती तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकते. तुम्हाला माहिती आहे का की पिंपळाच्या झाडाच्या साध्या कोरड्या पानामध्ये तुम्हाला ऋणमधून राजा बनवण्याची शक्ती असते. स्वतः माता लक्ष्मीने सांगितलेला हा गुप्त आणि चमत्कारिक उपाय जाणून घेतल्यानंतर तुमची झोपलेली नियती एका धडकेने जागी होईल आणि तुमच्या घरात इतका संपत्तीचा पाऊस पडेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर आज तुम्ही ही दैवी चर्चा शेवटपर्यंत न सोडता ऐकली असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. भविष्यात जेव्हा जेव्हा तुमचे डोळे कोणत्याही मंदिराच्या किंवा मार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडावर पडतील तेव्हा तुम्ही श्रद्धेने झुकाल. आज आपण त्या वस्तूंचे वैभव सांगणार आहोत जे व्यर्थ आहे असे समजून जग तिच्या पायाखाली चिरडते. पण तेच कोरडे पान आज अनेक कुटुंबांसाठी भाग्याचे द्वार बनले आहे. निसर्ग कधीही कारणाशिवाय संकेत देत नाही. फक्त आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे, कारण फक्त आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या लोक सहसा त्यांच्या पायांवरून उतरतात, पण अनेकांसाठी हे येणाऱ्या गोष्टीचे लक्षण आहे. मी पिंपळाच्या वाळलेल्या पानांबद्दल बोलत आहे. होय, हवेत उडणाऱ्या त्याच पिंपळाची कोरडी पाने कधी कधी तुमच्या पायाजवळ थांबतात आणि तुम्ही विचारही न करता त्या बाजूला फेकून देता. पण निसर्ग काय देऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? भाविकांनी आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की पिपल हा एकमेव वृक्ष आहे ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात असे मानले जाते. म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असेही म्हणतात. आता येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की जेव्हा पिपलचे हिरवे पान फुटते तेव्हा ते अशुभ मानले गेले आहे. आपण जेव्हा पिंपळाचे पानच तुमच्याकडे कोरडे होऊन आणि पडल्यानंतर येते तेव्हा त्याला देव संकेत म्हणतात. हे निसर्गाकडून आलेले लक्षण आहे. आणि ज्या वस्तू फक्त स्वतः तुमच्याकडे येतात त्या रिकाम्या येत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की कोरडे पान एखाद्याला श्रीमंत कसे बनवू शकते. म्हणून ऐका, श्रीमंत होण्याचा अर्थ केवळ पैसा असा नाही, तर तो विचार म्हणजे ती संधी आणि ती समज आहे ज्यातून पैसा येतो आणि तेच काम करते. पिंपळाचे कोरडे पान, कारण हे पान तुम्हाला आतून बदलू लागते, बाहेरून नाही. भक्त जुन्या काळात तांत्रिक साधू आणि अगदी राजेही त्यांच्या आयुष्यातील प्रमुख निर्णयांमध्ये पिंपळाची पाने वापरत असत. असे म्हटले जाते की पिंपळाचे पान मन आणि विश्व यांच्यातील सेतू म्हणून काम करते. हे आपल्याला इतिहासावरून माहिती आहे. एक साधा शेतकरी होता जो नेहमी कठोर परिश्रम करत असे, पण त्याचा पैसा कधीच टिकला नाही. एके दिवशी जेव्हा ते मंदिराजवळ बसले होते तेव्हा वाऱ्याच्या झोतात पिंपळाचे एक कोरडे पान त्यांच्या पायांना चिकटून राहिले. त्याने ते पान उचलले आणि ते घरी का घेऊन जावे असे त्याला का वाटले ते पाहिले. त्याने ते काठ त्याच्या छोट्या पेटीत ठेवले. हळूहळू त्याने आपला निर्णय बदलला. अनावश्यक खर्च कमी होतील, योग्य लोकांना भेटेल आणि काही वर्षात तोच शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत माणूस बनला. भक्त तुम्हाला ही कथा सांगतील, पण कथा अशा प्रकारे चालत नाही, ते अनुभवातून येतात. आता लक्ष द्या, खरी गोष्ट जी पिंपळाच्या वाळलेल्या पानांशी संबंधित आहे. पहिला नियम लोभ नव्हे तर श्रद्धा आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखादे पान उचलता तेव्हा तुमच्या